माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल ठरणार आहे, कारण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत असे 3 ब्लाउज पॅटर्न जे तुम्ही एकदा शिवून घेतले तर तुम्हाला प्रत्येक वेळी साडीवर वेगवेगळे ब्लाउज शिवून घ्यायची गरज पडणार नाही आणि तरीही तुम्ही दिसाल खूपच स्टायलिश, एलिगंट आणि क्लासी। खरं सांगायचं तर आपल्या कपाटात भरपूर साड्या असतात। जॉर्जेट, शिफॉन, सॅटिन, बनारसी, सिल्क साडी, काठपदर साडी अशा बऱ्याच साऱ्या साड्या आपल्याकडे असतात। पण प्रॉब्लेम काय असतो की त्या साडीला ब्लाउजच नाही आणि मग आपण काय करतो की त्याच 2-3 ज्या साड्या असतात ज्या पूर्णपणे सेट केलेल्या असतात त्याच आपण रिपीट करतो। म्हणून आज मी तुम्हाला असे 3 ब्लाउजचे पॅटर्न सांगणार आहे की जे पॅटर्न, जे ब्लाउज तुम्ही 80-90% तुमच्याकडच्या साड्यांवर मॅच करून, पेअर करून घालू शकता आणि छान सुंदर अशी स्टायलिंग करू शकता। तर त्यामध्ये नंबर 1 आहे क्लासिक डीप नेक एलिगंट ब्लाउज। सगळ्यात आधी आपण बोलूया क्लासिक डीप नेक ब्लाउज बद्दल। तर हा ब्लाउज तुम्ही प्लेन फॅब्रिक मध्ये शिवून घ्या, जसे की सिल्क, रॉ सिल्क, कॉटन सिल्क किंवा सॅटिन अशा फॅब्रिक मध्ये तुम्ही प्लेन असा हा ब्लाउज शिवून घ्या। हा ब्लाउज जो तुम्ही शिवून घेणार असाल, या ब्लाउजचा नेक हा खूप जास्त डीप नसावा। छान असा व्ही नेक, यू नेक किंवा स्वीट हार्ट नेक तुम्ही शिवून घेऊ शकता। बॅकला डीप यू किंवा डीप व्ही ठेवला तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसतो। हा ब्लाउज तुम्ही ब्लॅक, गोल्डन, मरून, ऑफ व्हाईट अशा शेड मध्ये, अशा कलर मध्ये जर शिवून घेतला तर जवळजवळ तो ब्लाउज तुमचा सगळ्या साड्यांवर मॅच होतो। म्हणजे जर तुम्ही पैठणी, बनारसी किंवा सिल्क कुठलीही हेवी साडी नेसा, त्यावरती हा गोल्डन मरून डीप नेक जो ब्लाउज आहे तो खूपच जबरदस्त आणि अप्रतिम दिसतो। तसेच कॉटन साडीवरती हा डीप नेक जो ब्लाउज आहे ऑफ व्हाईट कलरचा खूपच रॉयल दिसतो। तुम्ही कॉटन साडीवरतीही हा ब्लाउज नक्की मॅच करू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या तुम्ही थोड्याशा टाईट ठेवा। जर तुमचे हात हे जाड असतील तर तुम्ही लॉंग किंवा 3/4 स्लीव्स ठेवा आणि जर तुमचे हात हे स्लिम असतील तर तुम्ही एल्बो लेंथ किंवा शॉर्ट स्लीव्स देखील शिवून घेऊ शकता। हा ब्लाउज तुम्ही एखाद्या लग्न समारंभ, फंक्शन किंवा पार्टीसाठी किंवा एखादा स्मॉल फंक्शन असेल, कुठेही तुम्ही हा ब्लाउज वापरू शकता। अशा प्रकारचा सुंदर असा ब्लाउज तुम्ही नक्कीच स्टिच करून घ्या, जेणेकरून हा ब्लाउज तुम्हाला कुठल्याही साडीवरती मिसमॅच करता येईल। नंतर दुसरा ब्लाउज, हाय नेक किंवा कॉलर पॅटर्न ब्लाउज। हा ब्लाउज खूपच ट्रेंडी आणि मॉडर्न लुक देतो। हा ब्लाउज स्पेशली प्रिंटेड, जॉर्जेट, शिफॉन, ऑर्गेन्झा साडीवरती जर तुम्ही घातला तर खूपच सुंदर लुक मिळतो। हा ब्लाउज काय करा, तुम्ही प्लेन फॅब्रिक मध्ये शिवा आणि त्याला तुम्ही छान अशी कॉन्ट्रास्ट बॉर्डर करा, तर तुमचा लुक खूपच रिच दिसेल। जसं की ब्लॅक हाय नेक ब्लाउज, त्यावरती फ्लोरल प्रिंटेड साडी खूपच क्लासी दिसते। हा ब्लाउज ऑफिस वेअर साठीही परफेक्ट आहे। जर तुम्ही टीचर असाल, बँकेत काम करत असाल किंवा ऑफिस मध्ये असाल तर हा ब्लाउज तुम्हाला एक एलिगंट आणि सुंदर लुक देतो। या ब्लाउज मध्ये तुम्ही बॅक साइडला बटन्स किंवा झिप ठेवू शकता आणि जर तुम्हाला स्टायलिश टच हवा असेल तर तुम्ही स्लीव्हजला नेट डिझाईन किंवा हलकासा कट देखील शिवू शकता। खूप सुंदर लुक मिळेल। आता हा ब्लाउज सुद्धा तुमच्याकडे असायलाच हवा, जेणेकरून तुम्ही कुठल्याही साडीवरती हा ब्लाउज वेअर करू शकता। तिसरा ब्लाउज, बोट नेक किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज। बोट नेक किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो सगळ्या साड्यांवर मस्त दिसतो। आता हा पॅटर्न स्पेशली ज्यांना असं वाटतं की आपले आर्म्स हे खूपच सुंदर दिसावे त्यांच्यासाठी परफेक्ट आहे। या बोट नेक मुळे तुमचा लुक इन्स्टंटली रॉयल आणि एलिगंट वाटतो। स्पेशली सिल्क, टिश्यू किंवा प्लेन साडीवरती हा ब्लाउज खूपच सुंदर दिसतो। जर तुम्ही हा ब्लाउज न्यूट्रल शेड मध्ये, जसं की गोल्ड, सिल्वर, ग्रे, डार्क ग्रीन ह्या शेड मध्ये जर शिवून घेतला तर तो बऱ्याच साऱ्या साड्यांवरती मॅच होतो। हा ब्लाउज प्रिन्सेस कट शिवल्यामुळे तुमच्या बॉडीला छान असा शेप मिळतो। तुम्ही छोटासा कट किंवा छान अशी नॉट डिझाईन जर केली तर तुमचा लुक खूपच ग्रेसफुल दिसेल। तर हे झाले 3 ब्लाउज जे प्रत्येकीकडे असायलाच हवे।
तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही. खूप सुंदर असे तुम्ही सुंदर पॅटर्न्सचे असे 3 ब्लाऊज जर तुमच्याकडे शिवून ठेवले तर तुम्ही प्रत्येक साडीवर नक्कीच हा ब्लाऊज मिसमॅच करू शकता. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवा. आता बघा, तुमच्या ब्लाऊज वरती खूप सुंदर अशी डिझाईन केलेली असू देत किंवा छान असं तुमचं फॅब्रिक असेल आणि तुम्ही ब्लाऊज वरती वर्क केलेला असेल, आरी वर्क किंवा सुंदर असं मोती वर्क केलं असेल, बट तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित फिटिंग मध्येच नसेल तर तुमचा पूर्ण लुक हा खराब दिसतो. त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवा. तर दुसरा आहे फॅब्रिक. आता तुम्ही जर ब्लाऊजचं स्वस्त फॅब्रिक घेतलं तर 2-3 वेळा धुतल्यानंतर ते खूपच खराब दिसायला लागतं. त्यामुळे तुम्ही फॅब्रिकची क्वालिटी ही चांगली बघून घ्या. नंतर ब्लाऊजचा कलर. आता ब्लाऊजचा कलर हा तुमच्या स्किनला सूट होतो का ते बघूनच चॉईस करा, ना की तो ट्रेंड आहे म्हणून तुम्ही ब्लाऊजचा तो कलर चूज करा. असं करू नका. तुम्हाला जो सूट होतो तोच ब्लाऊजचा कलर तुम्ही निवडा. तर मैत्रिणींनो, असे 3 ब्लाऊज जर तुम्ही शिवून घेतले तर तुमच्या कपाटातल्या जवळजवळ सगळ्या साड्यांवरती तुम्ही नवीन लुक हा क्रिएट करू शकता. आणि हो, प्रत्येक वेळी वाव किती सुंदर दिसतेच असं कौतुक तर तुम्ही नक्की ऐकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.